यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता का ह्या स्क्रीनवर दिसत असेल असा व्हिडिओ आपण काइन मास्टरनं कसा बनवायचा आहे. त्या अगोदर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला आता काइन मास्टर ओपन करून घेऊया. आपल्या कॅमेऱ्यानं असा शूट करून घ्यायचा आहे. आपल्याला स्टँडवर शूट करून घ्यायचा आहे, कारण हल्लं नाही पाहिजे असा शूट करून घ्यायचा आहे आपल्या स्टँडनं. चला तर मित्रांनो आपण काइन मास्टर ओपन करून घेऊया. काइन मास्टरचा इंटरफेस असा दिसेल. आपल्याला प्लस बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण शॉर्ट व्हिडिओ जरी बनवत असला तर 916 वरती क्लिक करायचं आहे. मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे तर मी 16:9 मध्ये क्लिक करतो. खालच्या बटनाला क्लिक करायचं आहे. आपल्याला व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे शूट केलेला. मी व्हिडिओ घेतलेला आहे. बॅक करूया. आणखी बॅक करूया. त्यानंतर आपल्याला फालतूचा भाग कट करून घ्यायचा आहे. काही ऑप्शनवर जायचं आहे. आपल्याला स्ट्रीम करून टाकायचं आहे दुसऱ्या नंबरवरती. आपल्याला इकडल्या काटचा आपल्याला स्ट्रीम करून घ्यायचा आहे फालतूचा भाग. पहिल्या नंबरच्या स्ट्रीम बटनाला आपण क्लिक करून कट करून घ्यायचा आहे. बॅक करूया. त्यानंतर आपल्याला जिथं आपल्याला वर हात केले त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून आपल्याला थांबायचं आहे. आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. लेअर ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इमेज घ्यायचा आहे. एक कोणता घेतला तरी चालेल. बॅक घ्यायचा आहे. बेल कलर ऑप्शनवर जायचं आहे. आपल्याला ग्रीन वाला आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर याला मोठा करायचा आहे. आपल्याला घुमून घ्यायचं आहे. त्याला वरत सरकून घेऊया आपण. त्यानंतर बॅक करूया. त्यानंतर याला आपण सरकून मोठा करून घ्यायचा आहे. जेवढा आपला व्हिडिओ आहे त्याचा लंबा झाला तरी चालेल. सरकून इथंच आपल्याला आणायचं आहे. थोडं पुढं सरकून आपल्याला प्लस बटनाला क्लिक करायचं आहे मधामध्ये. त्यानंतर पुढं सरकून घ्यायचं आहे असा. आणखी पुढे सरकायचं आहे. त्यानंतर आणखी घ्यायचं आहे. तुम्ही आरामानं कराल, बारीक्यानं. मी तुम्हाला दाखवासाठी मी थोडस तुमचा टाइम वाचला पाहिजे म्हणून आरामात करतोय. ओके करून घ्यायचं आहे. मधामध्ये आपल्याला पूर्ण खाली सरकून घ्यायचं. याला पूर्ण खालपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मधामध्ये क्लिक करून आपण बॅक करता येतील.
डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्याला. आपला व्हिडिओ डाउनलोड होत आहे. बॅक करूया. त्यानंतर आपल्याला एक फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे. डब्यावरती क्लिक करायचं आहे. पहिल्या नंबरवरती क्लिक करून आपण फोटो काढून घेऊया. आपल्याला पुन्हा आणखी बॅक करायचं आहे, नाहीतर आपण यालाच डिलीट मारून घेऊया. याला डिलीट मारून घ्यायचं आहे. दोन्ही पण आपण डिलीट मारून घेऊया. त्यानंतर आपण जो फोटो आपण काढलेला आहे तो फोटो घेऊन घ्यायचा आहे आपल्याला. आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे. आपला फोटो जेवढा व्हिडिओ आहे तेवढा आपल्याला लांब करून घ्यायचा आहे. बॅक करूया. लेयर ऑप्शनला आपण क्लिक करूया. मीडियावरती जाऊया. त्यानंतर आपण डाउनलोड केला तोच आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे. बॅक करूया. त्यानंतर आपल्याला इथं ह्या डब्यावरती क्लिक करायचं आहे. ह्या मोठ्या डब्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बॅक करूया आपण. आपल्याला व्हिडिओला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला क्रोमा की मध्ये जायचं आहे. क्रोमा की ऑप्शन सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपल्याला इनेबल करून घ्यायचं आहे. आपल्याला समोर सरकून घ्यायचं आहे. आपल्याला मिळवून घ्यायचं आहे असं. चला तर मित्रांनो बॅक करूया. आणखी बॅक करूया. त्यानंतर आपण सिलेक्ट करून आपण पाहूया की व्हिडिओ आपला कसा झालाय तो. मी आवाज कमी करून घेतो. पाहून घ्या मित्रांनो कसा आपला व्हिडिओ तयार झालाय तो पाहून घ्या. आपण डाउनलोड करून घेऊया.